पण पारंपरिक चकलीचं साहित्य बघतोय. हे 1 किलो तांदूळ आहेत. वाटीचं प्रमाण, मग ती घरातली स्टीलची असो की अशी रेग्युलर वाटी कुठलीही असो, तर ह्या वाटीने मी तुम्हाला तांदूळ मोजून दाखवते. तर आता ज्या वाटीने मी तांदूळ घेतले ते 1 किलो अगदी भरलेत, तर त्या वाटीने आपण हे तांदूळ मोजून घेत आहोत. ह्या वाटीने जवळजवळ 5.5 ते 6 वाटी तांदूळ आपला भरलेला आहे. ह्या पद्धतीने जी घरातली रेग्युलर आपली भाजीची वाटी असते ते 6 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत आणि 3 वाटी चना डाळ घ्यायची. ती अर्धा किलो बरोबर येते. ह्याच पद्धतीने तुम्हाला वाटीच्या प्रमाणात डाळी मोजून दाखवल्या आणि याच्याच निम्मे निम्मे कमी कमी करत जायचं. समजा आपण आता 1.25 वाटी उडदाची डाळ घ्यायची, 1 वाटी मुगाची डाळ घ्यायची. आता मुगाची डाळ 1 वाटी घेतलेली आहे, तर याच्या तुलनेने थोडी उडदाची डाळ जास्त घ्यायची, जेणेकरून चकली जी आहे तर ती थोडी तिचा जो तार असतो तो लांबट होण्याला मदत होते, तुटत नाही. ह्या पद्धतीने तर ती 1.25 वाटी आपण उडदाची डाळ घेतली. पोहे ह्याच वाटीने 1.5 वाटी पोहे मोजून घेतले आणि ही मठाची डाळ घेतली. एक साधारण 50 ग्रॅम अर्धी वाटी मठाची डाळ घ्यायची आहे. तर ही सिक्रेट डाळ जी म्हटली होती ती डाळ आहे. आणि धणे जिरे बडीशोप जे आहे तर ते अगदी 1-1 चमचा कमीत कमी टाकायचं, तरी पण फ्लेवर येतो. जास्त 1-1 वाट्या जर टाकलं सखींनो तर काय होतं, धण्यामध्ये ना लाकडी फॉर्म असतो असा, तर ते जळतं. आणि हा अर्धी वाटी साबुदाणा आहे. तर ह्या सगळ्या जिन्नस आपण भाजून घेत आहोत. पुढे अजून करता करता तुम्हाला माहिती सांगतेच मी. तर ह्या पद्धतीने भाजणी आपल्याला भाजून घ्यायची आहे. मंद गॅसवर भाजणी भाजायची आहे. लालसर उद्यायचा नाही आहे. तांदळाचा रंग पांढरा झाला पाहिजे. भाजता भाजता तो असा पांढरटसर दिसला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला भाजायचा आहे. तर व्यवस्थित हलका असा आपल्याला ज्यावेळेस आपण परततो त्यावेळेस तो तांदूळ हलका हलका वाटायला लागतो आपल्याला. तर ह्या पद्धतीने तांदूळ आपला भाजून झाला आहे. भाजण्या काढत असताना त्या परातीत न काढता चाळणींमध्ये काढा, जेणेकरून तो जो खाली मॉइश्चर येतो गरम असल्यामुळे घाम सुटतो, तर तो घाम खाली हवा लागल्यामुळे तो वाळेल आणि आपली भाजणी जी आहे ती गरम जी भाजणी असते तिला हवा लागून ती कोरडी होईल. तिच्यामध्ये मॉइश्चर जमा होणार नाही. परातीत जर काढलं तर मॉइश्चर जमा होतो आणि भाजणी वातड होते. भाजणी वातड झाली की चकली वातड येते. अशा पद्धतीने डाळ पांढरी पांढरी दिसली पाहिजे, लाल लाल नाही. चना डाळ भाजून झाली. आता उडदाची डाळ भाजून घेतो आहे. ही घरची उडदाची डाळ आहे म्हणून तिच्यामध्ये टरफले दिसत आहेत तुम्हाला. तर ह्या पद्धतीने डाळही भाजून घ्यायची आहे. प्रमाण त्याच पद्धतीने घ्या. प्रत्येकाकडे वजन असेल काटा असेल असं नाही आहे. 6 वाटीच्या प्रमाणात तांदूळ, 3 वाटी चना डाळ, 1.5 वाटी ते 1.25 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मठाची डाळ आणि त्याच्या अर्धी वाटी साबुदाणा आणि 1.5 वाटी पोहे. आणि पोहे खायचा 1-1 सव्वा चमचा आपल्याला धणे जिरे बडीशोप घालायची आहे. ह्या पद्धतीने सगळी भाजणी आपण तयार करायची आहे. तर डाळ आता मुगाची डाळ पिवळी दिसते आपल्याला, पण भाजता भाजता ही डाळ पांढरी होत जाते. हे बघा रंग बदलत जाते ती. मग ही पांढरी दिसली पाहिजे, लाल नाही. तर अशी पांढरी 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 दिसत गेली की हलकी होत जाते, समजायचं की आपली डाळ भाजून झालेली आहे. ह्या पद्धतीने बघा. तर अशाच पद्धतीने सगळ्या डाळी आपण भाजून घेतलेल्या आहेत. मुगाची डाळही आपली भाजून झाली. आता मठाची डाळ पण ह्याच पद्धतीने आपण भाजून घ्यायची आहे. तिलाही व्यवस्थित भाजायची आहे. डाळी व्यवस्थित भाजण्यामागचा उद्देश हा की सगळ्या डाळींमधला ओलसरपणा जो असतो तो निघून जातो आणि डाळी कुरकुरीत होतात. पोहे पण त्याच पद्धतीने भाजून घ्या. पोहे लाल कडक होऊ देऊ नका, नाहीतर करपट वास येतो चकलीला. तर साबुदाणाही ह्याच पद्धतीने भाजायचा आहे. अशा पद्धतीने जवळजवळ आपली भाजणी सगळी भाजवणं झालेली आहे. आणि धणे जिरे बडीशोप हे पण भाजून घ्या. तर धणे जिरे बडीशोप जास्त का नाही घालायचे, हे जर जास्त घातले तर चकली तळताना लवकर काळपट होते, कारण धणे जिरे बडीशोपची पूड ही लवकर तळणीमध्ये जळते आणि आपल्याला असं वाटतं की आपली चकली तळून झालेली आहे आणि पण ती मध्ये कच्ची राहते आणि 2 दिवसानंतर ती चकली वातड होते. म्हणून हे थोडं थोडं टाका. थोडं थोडंही टाकलं तरी फ्लेवर छान येतो. अशा पद्धतीने सगळी भाजणी आपली भाजून झालेली आहे. बघा किती कुरकुरीत भाजणी आपली झाली. आता आपण अनारशाकडे वळूया. तर हे अनारशाचे अर्धा किलो तांदूळ आहेत.
या ठिकाणी 400 ग्रॅम राशनचा तांदूळ आणि 100 ग्रॅम बासमती तांदळाची कणी घेतली. 3 दिवस तांदळाचं पाणी बदलत जायचं, स्वच्छ तांदूळ करायचे आणि ह्या पद्धतीने हाताला त्याचं मॉइश्चर लागेल इतपतच आपल्याला सावलीत ते वाळवून घ्यायचे आणि मिक्सरला थोडे थोडे करून आपण दळून घ्यायचे आहेत. या पद्धतीने मिक्सरला दळायचं आहे. मिक्सरचं हेच भांडं वापरायचं. ज्याचं पातळ धारदार असेल ते पातळ तुम्ही वापरू शकतात, ते भांडं वापरू शकतात. आणि चाळण मात्र मैदा चाळायची चाळण घ्यायची आहे, जाड रव्याची चाळण घ्यायची नाही आहे. रवरवीत जर आपलं पीठ झालं तर मग अनारसा घडताना तो फाटतो, 2 भाग होतात आणि तो तळला जात नाही. तळतानाही त्याला वलय निर्माण होतात. ह्या पद्धतीने आपल्याला मैद्याच्या चाळणीने छानपैकी चाळून घ्यायचं आहे. अलगद अलगद चाळायचं आहे, खूप जोर देऊन चाळायचं नाही आहे, म्हणजे ती कणी पडली नाही पाहिजे. ह्या पद्धतीने बघा, ह्याच पद्धतीने सगळं पीठ मी आता दळून घेत आहे. किती सुंदर एकसारखं पीठ आपलं रेडी आहे. तर मस्त रवरवीत असं पीठ मोकळं छान झालं आहे. तर सगळं पीठ असं दळून झालं आहे. पिठाचा असा गोळा झाला पाहिजे, हाताला तो लागला पाहिजे. सुटसुटीत मोकळं पीठ झालं नाही पाहिजे, नाहीतर मग त्याच्यामध्ये केळ टाका, तूप टाका, दही टाका, असं काही करावं लागतं. तर एवढी कणी निघाली आहे. ह्या कणीचं पुढे काय करायचं ते मी सांगतेच, म्हणून व्हिडिओ प्रोसेस शेवटपर्यंत बघा. अगदी जुन्यात जुनी प्रोसेस आहे, अगदी जुन्या माझ्या आई आजींची ही प्रोसेस आहे. याच्यामध्ये कुठलंही केळ, तूप, तेल वापरायची गरज नाही, दही वापरायची गरज नाही. एवढ्या पिठासाठी मी 350 ग्रॅम गूळ घेतला आहे. जर अर्धा किलो तांदूळ तुम्ही भिजू घातला असेल तर 350 ग्रॅमच गूळ घ्या, नाहीतर मग 200 ग्रॅम गूळ घ्या आणि 150 ग्रॅम साखर घ्या, जर तुम्हाला साखरही टाकायची असेल तर. तर हे माप अगदी अचूक आणि प्रमाणबद्ध व्यवस्थित माप आहे. तर गूळ व्यवस्थित बघून घ्या. काडी कचरं खडा असेल तो निवडून काढा आणि असं सगळं पिठामध्ये मिक्स करा आणि पल्स मोडवर हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरला काढून घ्या. म्हणजे तुम्हाला दही किंवा केळी लावायची आवश्यकता नाही. गोळा बघा किती मस्त झालेला आहे. असं वाटतं की आत्ताच अनारसे करून घ्यावेत. सखींनो, ह्याच पद्धतीने आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. सगळं भांड्यात मी आता पीठ काढून घेत आहे. ह्या पद्धतीने आपण अनारशाचं पीठ सगळं एकजीव केलेलं आहे. याच्यात सुंठ, वेलची काही टाकायची नाही. ही नॅचरल टेस्ट याला राहू द्यायची, कारण खारटपणा मिठाचा जो असतो तो गुळामध्ये असतोच, त्याच्यामुळे मीठसुद्धा टाकायची आवश्यकता नाही आहे. एवढ्या 2च जिन्नसमध्ये अनारसे खूप सुंदर होतात. आणि ह्याच पद्धतीने तुम्हाला गोळे करून घ्यायचे. भाकरीचं पीठ रगडतो त्या पद्धतीने रगडायचं आणि असा मस्त गोळा हातावर सुरुवातीलाच रेलायला लागतो आणि हे छोटे छोटे गोळे तयार करून बाजूला ठेवा. अशा पद्धतीने मी सगळेच गोळे तयार करून घेत आहे. तुम्ही बघताय आपण काहीही वापरलेलं नाही आहे, मस्त गोळा झालेला आहे. आणि आता ती जी कणी आहे ती कणी वाळत घाला. वाळल्यानंतर ती पुन्हा मिक्सरला काढा. जेव्हा वातावरण बाहेर खराब असेल, तुम्ही जेव्हा अनारसे करायला घेताय तेव्हा तुम्हाला असं वाटतंय की पीठ पातळ झालं आहे, त्यावेळेस त्याच्यातलं पुन्हा मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून तेच पीठ आपल्याला याच्यात टाकायचं आहे आणि 2 तास आपल्याला गोळा पुन्हा मुरत ठेवायचा आहे. तेच पीठ का टाकायचं सखींनो, कारण की ते 3 दिवस मुरलेल्या तांदळाचंच पीठ असतं. त्याच्यामुळे ते आणि हा गोळा लवकर मॅच होतो, लवकर फर्मेंट होतं. ह्या पद्धतीने 3ही गोळे माझे रेडी आहेत. गोळे मात्र स्टीलच्या डब्यात ठेवू नका, त्याला प्लास्टिकच्याच डब्यात ठेवा. गुळाचं पाणी होतं आणि खाली स्टीलच्या भांड्याला जंग लागतो आणि त्याची प्रक्रिया होऊन त्याचे आपल्याला दूषित परिणाम होतात. म्हणून अशा पद्धतीने मी प्लास्टिकच्या भांड्यात ठेवलं आहे. आपली भाजणी रेडी आहे, अनारशाचा गोळा रेडी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.